नमस्कार मित्रांनो, मी निखिल कुले कोकण गाव चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता हे आमच्या घरी आणि आताच कामावरून आलो आहे. मम्मीने चहा वगैरे दिली आणि बसलो होतो त्या मस्तपैकी. मम्मीला विचारलं जस्ट काय करते. मम्मी बोलली पिठलं वगैरे करते. तर मित्रांनो, मला पण खायची इच्छा झालेली पिठलं भाकर, कारण का मी भरपूर दिवस तर खाल्लं नव्हतं. गावी खाल्लं होतं लास्ट टाइम 1 वर्ष झालं असेल कदाचित, लॉकडाऊनमध्ये खाल्लं असेल मित्रांनो. त्याच्यानंतर मी खाल्लं नाही अजून, त्याच्यामुळे मला पण खायची इच्छा झाली. बघूया मम्मी कशी बनवते रेसिपी. त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्ण आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडली तर कमेंट्स पण करा मित्रांनो. कमेंट्स पण तुमच्या महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी, कारण कमेंट्समुळे आम्हाला समजतं आमची व्हिडिओ कुठे कमी आहे, म्हणजे कुठे कमतरता आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तर दमलो आहे, खूप बसलो आहे, तर मग ताईकडे मोबाईल घेतो. ताई रेसिपीची व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, बघूया आता मम्मी काय करते पिठला भाकर. नक्की मी आता आलो आहे किचनमध्ये आमच्या. मम्मी पिठला भाकरसाठी तयारीत आलो आहे. इथे सर्व काय घेतलं आहे मम्मीने. पिठला भाकर करते, बरेच दिवसाने आठवण आली. काय करायचं म्हटलं, गावाला करायची ना. आता पहिलं काय काय वाटून घेते. लसूण घेतली आणि आलं घेतलं, मिरच्या घेतल्या, त्या तिखट मिरच्या 4-5 आणि जिरं घेतलंय, कोथिंबीर घेतले. आता ते वाटण करते आणि मग पिठला करूया. मी आता हे काय वाटून घेतोस ना. वाटून घेतो मिक्सरमध्ये. वाटून घेतो पहिला. आता ही मम्मी मिक्सरमध्ये जरा वाटून झालं वाटून. हे बघ वाटून झालंय. आता थोडं बारीक जाडसरच आहे, कारण काही ठिकाणी आपण डायरेक्ट पण टाकतो ना. हो, ते आपण वाटून घेतलंय. हो, जरासं जाडसर. आता पीठ घेतलंय बघा, वाटीभर घेते. पीठ बेसन घेतलं ना. हा, बेसन, पाणी आहे. गुटल्या काढायला. हा, गुटलाच काढून घेते. पहिलं भिजायचं घातलं ना की गुटल्या चांगल्या बारीक होतात. आता संपूर्ण ते मिक्स करून घेते. हा, मिक्स पहिला करून घेत, नंतर फोडणी देऊया. आज का सुचलं तुला पिठला भाकरी करायला. अरे बरेच दिवस केलेलं नाही ना पिठला भाकर. गावाला करायचं आम्ही कधी नाही कधी. आज मंगळवार पण आहे ना, आणि किती दिवसाने खायला भेटणार आहे पिठला भाकर. हो ना. गुटल्या मोडून घेतले चांगल्या. हा, आता फोडणीला देऊया. तेल टाकलीस ना. फोडणीसाठी काय काय घेतलेस. फोडणीसाठी कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतले आणि राई जिरा ह्याच्यात आहे. आधी आपण याच्यात लसूण ह्याच्यात पण टाकले, ह्याच्यात पण टाकलाय, म्हणून 2-3च पाकळ्या घेतले. आणि ऑलरेडी याच्यात मिरची टाकून झाली मिक्सरमध्ये ना. सर्व झाले. मिरच्या कोथिंबीर सगळं बारीक केलं. कोथिंबीर थोडी घेतली पण. आता मी पहिली राई टाकते. थोडं तेल गरम नाही झालं. तेल वगैरे जिरं टाकलं. लसूण ठेचून घेते. लसूण जरा ठेचून घेते. लसूण टाकते, कढीपत्ता 4-5 पाने, कांदा टाकून घेते. कांदा जरा फ्राय करून घेते. कांदा फ्राय करून घ्यायचा थोडासा. चांगला फ्राय झाला पाहिजे ना. हो, अजून चांगला फ्राय झालाच नाही कांदा. थोडा वेळ आता टाकला ना. आता ते वाटण टाकते केलेलं. ते पण थोडं फ्राय करायचं पाहिजे ना, चांगलं वास छान येतो.
त्याच्यात आलं दिलं सगळं मिक्स केलेलं आहे, बारीक आलं केलेलं आहे. लसूण कोथिंबीर हो. मिरची पण आपण आजकाल पण टाकू शकतो पण लागत नाही ना घरी. चांगलं असं पेवत राहतं वरती. बारीक केलं चांगलं लागतं. चव पण भारी येते, वास पण चांगला येतो शिजताना. गावाला पाट्यावर करतात. गावाला पाटे वाण. आता मिक्सर आले. मिक्सर पण आता गावाला मुंबई सारखंच आहे सगळं. मस्त आता वास आलाय फोडणीला. वास छान आलाय. मी आता आता हे पीठ टाकून घेते. आणि चमच्याने एकत्र करून हळद पण टाकली मगाशी. हो टाकली. फोडणीमध्येच टाकली. हा फक्त आता मीठ टाकायचंय. मीठ हा. टाकते. वाव काय वास आलाय. आता मीठ टाकते ना. मीठ टाकून घेते. ढवलून घ्यायचं. आता 15 घट्ट होईल थोड्या वेळ. थोड्या वेळाने चांगलं घट्ट होईल. कोथिंबीर टाकली थोडी आणि पिठला आता ढाकून ठेवते. पिठला रेडी झालाय आणि इकडे पाणी ठेवलंय भाकरीसाठी. तिकडे भाकरी करणारच ना. हो भाकरी करणार आहे. भाकरीसाठी भाकरी पण दाखवते. भाकरी करते. पिठला ढाकून राहून दे. आता भाकरी करते. भाकरी करते. पीठ थोडं मळून घेते. पीठ मळून घेते. तांदळाच्या भाकरी ना. हो तांदळाचेच भाकरी. तवा तापासाठी आता असं पीठ पेरलं. भाकरी बाजू वळून घेतल्या भाकरी. गावाला सकाळी सकाळी तांदळाची भाकरी खायला भेटते. इकडे कधीतरी. गावाला शेतातलं सगळं धान्य असायचं ना. नाश्त्याला तांदळाची भाकरी असायचीच असायची. जरा पाणी पीठ लावून वरून असा हात ओला मारायचा. पीठ फुटतं म्हणून. हा भाकरी लाल होते. दोन्ही बाजून सारखी येते.